नमस्कार मंडळी, आज सुरुहीस किचनमध्ये इतकी सुंदर टेस्टी अशी एक रेसिपी तुमच्यावर घेऊन आलेली आहे। प्रॉन्स मसाल्याची सुपर टेस्टी रेसिपी आहे। इतकी मस्त प्रॉन्स मसाला बनवणार आहे। अजिबात स्किप न करता व्हिडिओ बघा, कारण का कमीत कमी साहित्यामध्ये प्रॉन्स मसाला कसा बनवायचा तुम्ही आज दाखवलेला आहे। त्यामुळे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या आवडत्या व्यक्तींना शेअर करा आणि सोबत सुरुहीस किचन व्हिडिओ सबस्क्राईब पण करा। करूया आपण प्रॉन्स मसाल्याला सुरुवात। सुपर मस्त अगदीसा प्रॉन्स मसाला आहे। काही चाललं तर मला कमेंट्स करून विचारू शकता आणि व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर मला नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते। करूया आता प्रॉन्स मसाल्याला सुरू। एका भांड्यामध्ये ना 5 ते 6 टेबलस्पून तेल घ्यायचं आहे। तेल गरम झालं की त्याच्यात 2 टेबलस्पून तूप टाकायचे, कारण का तेल तूपमध्ये ना पुढचे मसाले सगळे आपण टाकणार आहोत ना, त्याने खूप छान टेस्ट येते, म्हणून तेल आणि तूप असं घेतलेलं आहे। 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत, ते बारीक चिरून आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। म्हणजे एकदम छोटे पण नाही घ्यायचे, बऱ्यापैकी असं मोठा असला तरी सुद्धा चालेल, पण असे मध्यम असे घेतलेले आहेत। आणि चांगला एक 10-12 आहेत ना लसणी ठेचून त्याच्यामध्ये टाकायचे आहेत। लसणी ॲक्च्युली मला आधी टाकायच्या होत्या, पण माझ्या लक्षात नाही आलं, मी कांदा टाकल्यानंतर लसूण टाकले, पण कांदा आणि लसूण आपल्याला एकदमच परतवायचं होतं, त्याच्यामुळे आता त्याच्यामध्ये चांगला एक 10-12 लसणी येतात ठेचून टाकायच्या, कारण का त्याचा जो टेस्ट येते ना त्याने खूप छान येते। आता व्यवस्थित असं सगळं ते परतवून घ्यायचं आणि मीठ टाकून कांदा परत एकदा ढवळून घेऊया आणि आपण तो एक 10 मिनिटासाठी छानपैकी शिजवून घेऊया। शिजवून म्हणजे चांगलासा मऊ झाला पाहिजे कांदा। मीठ टाकलं आहे, आता आपण सगळं मिक्स करून आपण झाकण ठेवून कांदा आता शिजवून घेऊया। सोपी पद्धत आहे, मेजरमेंट सगळे डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्ही तिथे बघू शकता। अडलंच तर मला कमेंट्स करून विचारू शकता। कांदा आपला इथे शिजलेला आहे, एकदम हळू असं, कारण का वाफ एकदम येते म्हणून मी जरा झाकण असं जरा हळू घेतलं। आणि आता आपण कांदा परत एकदा व्यवस्थित परतवूया आणि त्याच्यामध्ये बाकीचे आता मसाले टाकून घेऊया। इथे आता आपण पहिल्यांदा टाकून घेतलेला आहे जिरा पावडर 1 टीस्पून, धणा पावडर 1 टीस्पून, लाल तिखट 1 टेबलस्पून, 1/4 टीस्पून हळद आणि 2 टेबलस्पून गरम मसाला, आणि सगळं आपण असं व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया। आता कांदा खोबरा लसूणचं जे वाटण असतं ते मेजरिंग कपचं 1 कप मी घेतलेलं आहे आणि ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। हे कांदा खोबऱ्याचं वाटण रेडी असेल ना घरात तर तुम्ही कितीतरी गोष्टी अशा बनवू शकता ना पटापट, त्याच्यामुळे हे अगदी मस्त महिन्याभरासाठीचं किंवा 15-20 दिवसाचं जरी स्टोअर करून ठेवायचं। आणि मेजरिंग कपचे 2 कप त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आपण, की जेणेकरून आपले सगळे मसाले व्यवस्थित त्याच्यामध्ये शिजले पाहिजेत। आता ह्याच्यावरती आपल्याला काय पाणी टाकायचं नाही, 2 कप पाणी टाकून सगळं व्यवस्थित असं ढवळून घेऊया। छोटीशी त्याला एक उकळी येऊन दिली ना की सगळे मसाले वगैरे जरा वाटणामध्ये अगदी एकत्रित झाले की आपण त्याच्यामध्ये आता 3 कोकम आणि ते ढवळून परत आपण आपले प्रॉन्स, तिथले प्रॉन्स घेतलेले आहेत ते मी सोलून 1 किलो प्रॉन्स घेतलेले आहेत। व्यवस्थित साफबीफ करून धुवून स्वच्छ, पण मेन म्हणजे प्रॉन्स साफ करताना नेहमी त्याच्यामधला जो काळ्या कलरचा धागा असतो तो काढणं कधीही विसरायचं नाही। कितीही काही गडबड असू दे, पण प्रॉन्सचा मधला तो काळा धागा असतो तो नेहमी काढून मग स्वच्छ धुवून ते प्रॉन्स आपण वापरायचे असतात, म्हणजे आपल्याला पचायला ते सोपे जातात। आता आपण व्यवस्थित असं ते सगळं टाकून मिक्स करून घेऊया। आणि आता आपल्याला ते झाकण ठेवून मस्तपैकी अगदी 20 ते 25 मिनटं जास्तीत जास्त शिजवून घ्यायचं आहे। बाकी काही नाही, शांत व्यवस्थित आपले प्रॉन्स शिजेपर्यंत आपण ते व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये पाणी वगैरे काही टाकायची वरनं गरज नाही आहे, कारण का आपले सगळे मेजरमेंट इतके परफेक्ट आहेत ना, खूप सुंदर टेस्टी असे आपले ते प्रॉन्स तयार होतील। तर तुम्ही बघू शकता किती मस्तपैकी सगळा कलर पण आलेला आहे, एकदम छान अगदीसे झालेले आहेत। इथे तर तुम्ही मीठ चेक करायचं की तुम्ही जे पहिलं मीठ टाकलेलं असतं, कधी कधी काय काय थोडंसं आपण टाकतो, परत आपल्याला जर लागलं वगैरे बाकीचे मसाले टाकल्यानंतर त्याचा बॅलन्स, त्यामुळे मग आपण मीठ बघायचं आणि मग मीठ कमी असेल तर त्याची थोडं वाढवायचं। कोथिंबीर बारीक चिरून आपले मस्तपैकी मसाला प्रॉन्स तयार झालेले आहे। सुपर टेस्टी पटकन होणारी अशी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स करून सांगा तुम्ही ही रेसिपी ट्राय केली तर तुमची कशी बनली अशा पद्धतीने। चला तर भेटूया परत एका सुंदर नवीन व्हिडिओसोबत। थँक्यू।